महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळ्यात भर पावसात 4 ग्रामपंचायती तहानलेल्या, जुनी योजना ठरली डोकेदुखी, नागरिकांचे हाल, टँकरची मागणी। म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना गेल्या 15 दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने खारगाव, खुर्द, तोंडसुरे, रेवली, वरवटणे या 4 ग्रामपंचायत परिसरातील वाड्यातील नागरिकांना भर पावसातही तीव्र पाणी टंचाईला सामना करावा लागत आहे। सुमारे 28 ते 30 वर्षे जुनी असलेल्या या योजनेत वारंवार बिघाड होत असून प्रशासन आणि अभियंते प्रयत्न करूनही पाईपलाईनमधील दोष शोधण्यात अद्याप यश आलेले नाही। या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी आणि शिखर समितीचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ पाणी पुरवठा सुरू करावा किंवा टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे। प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। दरम्यान ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता जगदीश फुलपगारे यांनी वरवटणे मोहल्ल्यातील असद रफिक शिरशीकर, मंजूर वस्ता, शकील अनुल्ला, नुजत अनुल्ला, फातिमा टोलकर यांनी अतिशय अभ्यासू समस्या मांडल्या। 2 ते 3 दिवसात पाणी पुरवठा सुरू करण्याच्या आश्वासनावर वरवटणे, खारगाव, तोंडसुरे ग्रामस्थांचे समाधान झाले आहे। ग्रामस्थांशी चर्चा करून 2 ते 3 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे। आता हे आश्वासन प्रत्यक्षात कधी पूर्ण होते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। साहेबांनी बोलले ना, नाही चेंबर बनवायला आम्ही बोलले आहोत। काय बोलले का नाही बोलले आपण? चेंबर बनवले बनले का? मी काय बोलतो, तुम्ही आम्हाला शब्द दिले की आम्ही चेंबर बनवून घेतो, लॉक सिस्टम करतो, काही टेन्शन घेऊ नका। ते कसं आहे, 3 महिने झाले साहेब, एक चेंबर गावामध्ये पाणी कामाला जायचं, पाईप बनवायला आम्ही बायका रात्रीच्या 8 आणि 9 वाजता मी स्वतः सोबत जायची। तिकडे बुधवार आहे ना, तिथे जंगल आहे, तिथे आम्ही जायचे। पाईपलाईनची साहेब काही प्रॉब्लेम नाही, कुठेही लिकेज नाही। बनवून घेतले आम्ही, स्वतःनी बनवून प्रेशरचा विषय म्हणजे तुमच्याकडे काय ज्याला पटेल तसे वालते बनले। सगळे ओके झाले, सगळे ओके हा एवढाच प्रॉब्लेम आहे। 2-3 दिवस थांबा, वॉल चेंबर टाकतो, तुमच्या वॉलमॅनकडे सगळ्यांकडे चार्ज देतो, जे काय वॉल बघू आपण। आमचं तो चेंज करायचा वॉलमॅन आहे ना, तो कॉन्ट्रॅक्टरचा वेगळा माणूस आहे, पण तो तेवढा ध्यान नाही देत साहेब। कधी प्रश्न केला की उलटा होते आम्हाला याला